यानंतर ॲडव्होकेट जयश्री पाटील मॅडम यांना मी विनंती करते की अवघ्या 5 मिनिटात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ॲडव्होकेट जयश्री पाटील मॅडम या पूर्वाश्रमेच्या जयश्री विश्वनाथ बिराजदार, राहणार किल्लारी, प्राथमिक शिक्षण उस्मानाबाद. हुंडाबंदीचा कायदा, पोटगीचा कायदा, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध कायदा, कौटुंबिक छळ प्रतिबंधक कायदा, विवाह कायदा, घटस्फोटाचा कायदा याची माहिती आणि थोडक्यात शब्दाने शब्द करून लेख स्वरूपात लिहिले. तसेच त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. विविध पदावर राहून त्यांनी सर्वांना मदत केली. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण थोडे समाजासाठी जगले पाहिजे. हे सर्वांना शक्य नाही. जे काही थोडे हे शक्य करून दाखवतात तेच खरे इतिहासाचे विषय बनतात, असे मॅडमचे विचार आहेत. आणि जयश्री त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे. हे सर्व करताना त्यांनी निरपेक्ष भाव जोपासला, निष्कलंकपणे त्यांनी काम केले. धन्यवाद पल्लवी, थँक्यू. माझ्याबद्दल बरीच माहिती सांगितलीस. तर बंधू भगिनींनो, आत्ता आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे. आपले उद्घाटक शृंगारे साहेब जे आहेत ते एका मीटिंगमध्ये व्यस्त आहेत. ते येतील, ते आल्यानंतर आम्ही उद्घाटन करू. पण तोपर्यंत आम्ही कार्यक्रम चालू ठेवणार आहेत, जेणेकरून आपल्याला विकास नाईक सरांचं लेक्चर चांगलं ऐकायचं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने की मी आपल्या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्र विमेन फेडरेशन ऑफ विमेन लॉयर्स या संस्थेतर्फे आम्ही स्टडी सर्कल स्थापन केलेलं आहे. आणि त्या स्टडी सर्कलचं पहिलं कार्यक्रम आम्ही आज आपल्यासमोर सादर करत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मला विमेन फेडरेशनची माहिती सांगावी लागेल. परंतु आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे प्रमुख पाहुणे आहेत, आपले जे पहिले आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बंधू माननीय अण्णारावजी पाटील, महाराष्ट्र बार काउन्सिलचे सदस्य, उद्घाटक माननीय शृंगारे साहेब, प्रमुख पाहुणे जे आमच्या माजी अध्यक्षा अकोलकर मॅडम, त्या आता सध्या ऑल इंडिया विमेन फेडरेशनच्या उपाध्यक्ष आहेत. आणि ॲडव्होकेट निलिमा वर्तक पुणे या आमच्या संघटनेच्या माजी अध्यक्ष आहेत. विकास नाईक सर जे आता सायबरतज्ञ आपल्याला लेक्चर देणार आहेत. आणि आमचे बंधू ॲडव्होकेट बळवंतजी जाधव यांनी आम्हाला आत्तापर्यंत सतत सहकार्य करत आलेले आहेत आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा आशीर्वाद राहिलेला आहे. वकील मंडळामध्ये सुद्धा असताना, बार काउन्सिलचे सदस्य असताना, आता राजकारणात आहेत सगळीकडे. तर असे आमचे ॲडव्होकेट बळवंत जाधव आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमच्या सहकारी, आमच्या कोलॅबरेशनमध्ये संयुक्त विद्यमाने जे मान्य केलं आपल्या नाथानी मॅडम, आमचे वकील मंडळाचे अध्यक्ष बामनकर साहेब, आमच्या सहकारी आता कोषाध्यक्ष आहेत विद्या पेलपकर मॅडम, कार्यकारिणी सदस्य आहेत कांबळे मॅडम, माझ्या समोर असलेल्या माझ्या सगळ्या सहकारी ॲडव्होकेट भगिनी, माझे मिस्टर म्हणजे आमचे की मला सपोर्ट करतात सगळ्या कार्यक्रमामध्ये, ॲडव्होकेट संभाजीरावजी पाटील आणि उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग. की हा जो कार्यक्रम करतो आहे आम्ही की मला एवढं सांगायचं की पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्राचं जे अध्यक्षपद आहे हे पहिल्यांदा मराठवाड्याला आणि पहिल्यांदा लातूरला मिळालेलं आहे. आणि त्या एक काम करायची संधी आम्हाला मिळालेली आहे. एक व्यासपीठ लातूरच्या आमच्या सगळ्या महिलांना मिळालेली आहे. आणि यापूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा हायकोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या आमच्या आहेत आता पूर्वीच्या अध्यक्ष ज्या आलेल्या आहेत, आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतली. त्यांच्याकडनं आम्ही कामाची माहिती घेऊन म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही हे कार्यक्रम सुरू करतोय. तर विमेन लॉयर्स फेडरेशन जे आहे, विमेन लॉयर फेडरेशनचं पहिलं कर्तव्य किंवा पहिलं जे उद्दिष्ट आहे ते लिगल अवेअरनेस. आणि या लिगल अवेअरनेसच्या प्रोग्रामांतर्गत हा स्टडी सर्कलचा कार्यक्रम आम्ही म्हणजे आज आयोजित केलेला आहे पहिल्यांदा.
आणि सायबर क्राईम हा विषय आता नवीन आहे आणि याची खूप वरचेवर माहिती किती पण आपण घेतली तर मला असं वाटतं आपण रिपीटेडली हे जर ऐकलो तर आपल्याला अजून हे लक्षात येणार आहे आणि चांगले तज्ज्ञ सरांचं आपल्याला मार्गदर्शन हे लाभणार आहे. तर विमेन लॉयर्स फेडरेशन हे महाराष्ट्रामध्ये या 17 वर्षापासून काम करते आणि त्याला जोडून आम्ही ऑल इंडिया विमेन फेडरेशन, त्याच्यानंतर इंटरनॅशनल विमेन लॉयर्स फेडरेशन हे जे आहेत या संघटना या संयुक्त विद्यमाने किंवा अफिलेटेड आहेत एकमेकांशी आणि या सगळ्या संघटनांमार्फत आमच्या विमेन लॉयर्स या सगळ्या आम्ही विमेन वेलफेअर, विमेन ॲडव्होकेट वेलफेअरसाठी काम करतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की या न्याय क्षेत्रामध्ये आम्हाला 100 वर्षापूर्वी, आता आमच्या लॉ कॉलेजच्या मुली आहेत इथे, की आपण किती मोठ्या संख्येने आपण आता लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतो किंवा आमची संख्या विमेन लॉयर्सची संख्या आमच्या बार असोसिएशनमध्ये पण खूप झालेली आहे. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 4 महिला वकील होते आमच्या बार असोसिएशनमध्ये आणि मी 5वी म्हणजे चिंते मॅडम वगैरे आम्ही सोबत सुरू केलं त्या 1 वर्ष आधी होत्या. सांगायचं तात्पर्य की हे फील्ड आम्ही महिलांसाठी खूप अवघड असं समजलं जात होतं. तर 100 वर्षापूर्वी न्यायालयामध्ये हे जे फील्ड आहे की 100 वर्षापूर्वी स्त्रियांना प्रवेशच नव्हत्या. तुम्ही जरी वकील झालात तेव्हा बॅरिस्टर डिग्री लंडनमधून घेऊन यायच्या, आपल्याकडे कोर्सेस पण नव्हते. तर बॅरिस्टर जरी तुम्ही डिग्री घेतली तरी पण रजिस्ट्रेशन आपल्याला अलाउड नव्हतं महिला वकिलांना 100 वर्षापूर्वी. आणि पहिल्यांदा 1916ला रेजिना गुहा या महिला वकील झाल्या आणि त्यांनी रजिस्ट्रेशनचा अर्ज दिला कलकत्ता हायकोर्टामध्ये आणि तो अर्ज रिजेक्ट झाला. का तर तो फक्त त्या महिला वकील आहेत म्हणून. त्याच्यानंतर मात्र सगळ्यांनी मागणी केल्यावर 1923ला ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये अमेंड झालं आणि पहिलं रजिस्ट्रेशन या आमच्या कॉर्नेलिया सोराबजी या कलकत्ता न्यायालयातच प्रॅक्टिससाठी आल्या आणि त्यांना रजिस्ट्रेशन मिळालं, वकिली करायची परवानगी मिळाली, परंतु फक्त महिला पक्षकारांसाठीच त्यांची वकिली होती, म्हणजे त्याच्यासाठीच करायचं होतं. परंतु त्यांनी खूप मोठं काम केलं आणि सामाजिक काम त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे सगळ्या महिलांना ज्या की वकील होऊ इच्छितात किंवा लॉ डिग्री घेऊ इच्छितात त्यांनाही सगळ्यांना प्रेरणा मिळाली, त्यांना आधार मिळाला आणि त्याच्यामुळं बऱ्याच महिला वकिलांनी ह्या वकील होण्यासाठी ही तयारी केली. आणि तोपर्यंत महिला जज पण नव्हत्या आपल्याकडे. पहिल्यांदा 1960ला पहिल्या महिला जज झाल्या आपल्या न्यायाधीश ॲना चँडी म्हणून आणि त्या केरळमध्ये होत्या. आणि त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्यांना म्हणजे की एक वाट पडली. सांगायचं तात्पर्य असं होतं की आपण जे काम करतोय, आता आम्ही जे सगळ्या महिला वकील इथे काम करतोय, अजून होणाऱ्या आहेत, हायकोर्टात हजारो महिला वकील आहेत, परंतु काय परिस्थिती होती एक काळ असा होता. आणि आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने काम करतोय आणि इतक्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करतोय. हायकोर्ट जजेस आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये महिला जजेस आहेत आणि आम्ही जे आता विमेन फेडरेशन, विमेन लॉयर फेडरेशन जे आहे ते आम्ही आज सोशल वर्कमध्ये की सगळ्यांच्या वेलफेअरमध्ये एक सगळ्या महिला भगिनींची, महिला वकिलांची साखळी आम्हाला तयार करायची आहे की जे आम्ही एकमेकींना सहकार्य करू आणि सगळ्या समाजामध्ये लिगल अवेअरनेस आणि किंवा जे वीकर सेक्शन्स आपल्या सोसायटीमध्ये आहेत, लहान मुलं, महिला, यांच्यासाठी काम करायचं. म्हणजे ही एवढी आमच्या आता तयारी, एवढी आम्ही सिद्ध केलं आहे. मला असं म्हणायचं आमची ही संघटना की आम्ही सगळ्या महिला वकिलांनी हे सिद्ध केलेलं आहे. तर या पद्धतीने मला जे कामं करायचे आहेत, मला आमचा हे पहिला कार्यक्रम आहे आणि मला सगळ्यांनी जे सहकार्य करताय, आपण सगळे आज हजर झालात, महिला वकील आहेत, विद्यार्थी आहेत, आमचे बंधू कार्यक्रमाला आलेले आहेत, तुमच्या सगळ्यांचे म्हणजे खूप खूप आभार मी मानेन या निमित्ताने की आपण सगळ्यांच्या सहकार्यामुळं मी हे कार्यक्रम करते आहे. आणि ही जी थीम आहे आमची विमेन लॉयर फेडरेशनची की वेगळ्या वेगळ्या कॉन्फरन्सेस घेणे, त्याच्यामध्ये विषय महिलांचे कायदे असले आहेत. आणि फॉर एक्झाम्पल मी असं सांगेन की ज्या काही कॉन्फरन्सेस ज्या झाल्या त्या विषय असे होते, लाईफ विथ डिग्निटी, त्याच्यानंतर सेमिनार ऑन लॉ, लाईफ अँड एन्व्हायरमेंट आणि जस्टिस फॉर ऑल. थोडक्यात सांगायचं की आम्ही जे काम करतो की थीम्स आमच्या अशा आहेत की लाईफ विथ डिग्निटी, लाईफ विथ सिक्युरिटी, लाईफ विथ लिबर्टी आणि लाईफ विथ इक्वल राईट्स. की लाईफ विथ सिक्युरिटीमध्ये आपण असा विषय घेऊया की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो हा आपला अधिकार आहे, क्राईम फ्री सोसायटी
आणि तुमचं जी सिक्युरिटी तुम्हाला जी ही मिळायला पाहिजे हे तुमचे राईट्स आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला सगळं अवेअरनेस पाहिजे की मी काय करू किंवा मी कुठे जाऊ, याचं मार्गदर्शन आपल्याला याच्यामध्ये मिळेल. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते. आमचे प्रमुख पाहुण्यांचे, माझ्या सहकारी जे श्री आहेत, आमच्या वर्तक मॅडम आहेत, आणि आमची फॅमिली साहेब, आणि बरं या कार्यक्रमासाठी मला खूप सहकार्य केलेले आमचे शुभम ॲडव्होकेट आहेत, पण भरपूर काम केलं त्यांनी. आणि या निमित्तानं की आमच्या यापुढील पण कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी असंच सहकार्य करावं, मी अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आमची जी इच्छा आहे, एका कवीनी म्हणलं आहे, मी सांगते शेवट की हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा अब निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्वत की तरह हिलने लगी, शर्त मगर ये है कि बुनियाद हिलनी चाहिए, शर्त मगर ये है कि बुनियाद हिलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तेरे सीने में ही सही, मेरे सीने में नहीं तेरे सीने में ही सही, हो आग, आग होनी चाहिए, आग होनी चाहिए. धन्यवाद.